कसं असतं ना, एक वेल एज्युकेटेड जॉबवाला मुलगा असतो, त्याला मुलगी पण वेल एज्युकेटेड आणि समोर जॉब करू शकेल किंवा करंटमध्ये जॉब करत आहे अशीच मुलगी हवी असते आणि ती त्याला मिळते पण. पण समोर जाऊन कसं होतं ना, लग्न झाल्यावर ही फॅमिलीला वाटतं वेल एज्युकेटेड मुलगी आहे म्हणजे आमचं हे घर आरामात चांगल्याने सांभाळू शकेल. आणि जे किती मुलगी प्रयत्न पण करते घर सांभाळायचं आणि मुलाला जसं वाटते की ती वेल एज्युकेटेड असल्यामुळे फायनान्शियली मला सपोर्ट करावं, जे की त्या मुलीची पण इच्छा असते की आपण जॉब करावं आणि ती त्यासाठी पण ट्राय करते. पण मला काय वाटतं इथं कसं होतं ना, त्या मुलीची घर सांभाळताना आणि जॉब करताना तारेवरची कसरत असते. कारण की इथे काय असतं, फॅमिलीला असं वाटते की मुलगी वेल एज्युकेटेड आहे तर ती घर चांगल्याने सांभाळू शकेल आणि हजबंडला पण वाटते की शिकलेली असली तर जॉब करून मला नक्कीच फायनान्शियली सपोर्ट करेल. पण मुलीची इथे ना कुठेतरी घुसमट होते. म्हणून तुम्हाला चॉईस करायला हवं की तुम्हाला मुलगी घर सांभाळायला हवी की जॉब करणारी हवी. ती दोन्ही ठिकाणी 100% नाही देऊ शकणार. 50-50 देऊ शकते. तर ती 50-50 साठी तुम्ही तयार असायला आवश्यक.